पाली खोपोली मार्गावर अपघातांच्या घटनांची मालिका सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। 2 दिवसांपूर्वीच या मार्गावर दापोडे हद्दीत एसटी बस आणि सेलेरियो कारची जोरदार धडक झाली होती। यात दोघे डॉक्टर गंभीर जखमी झाले होते, तर 48 विद्यार्थ्यांना घेऊन बस पलटी झाली होती। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती। त्यानंतर दिनांक 18 सप्टेंबर रोजी पुन्हा याच मार्गावर अतिभीषण अपघाताची घटना घडली आहे। पाली खोपोली मार्गावर परळी कांसळ गावच्या दरम्यान हा भयानक अपघात घडला। यात एक स्कूल बस आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक झाल्याने तिघे जण मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। स्कूल बसच्या मागून येणाऱ्या कारच्या कॅमेऱ्यात हा अंगावर अक्षरशः शहारे आणणारा अपघात कैद झालाय। त्यानुसार एका दुचाकीवरून 3 तरुण पालीकडून खोपोलीकडे जात असताना एका अवघड वळणावर दुचाकी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं। दुचाकीवर 3 तरुण असल्याने चालकाला वाहन नियंत्रित करण्यात अपयश आलं आणि भरधाव दुचाकी थेट समोरून येणाऱ्या स्कूल बस क्रमांक MH06S 9567 ला जोरदारपणे धडकली। यावेळी बसमधून शालेय विद्यार्थी प्रवास करत होते, मात्र विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाल्याचं वृत्त नाही। मात्र या अपघाताचे व्हिडिओ पाहून या घटनेची भीषणता लक्षात येते। अपघाताची माहिती मिळताच पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सचिन निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी आदींसह पोलीस टीम उपस्थित होती। यावेळी पोलिसांसह अपघातग्रस्त मदत टीम अमित खिस्मतराव यांनी मदत कार्य केलं। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।